समान होऊ दे, तुझ समान होऊ दे. येत शरण तव पदासी, देश कार्य विरमुदे, देश कार्य विरमुदे. अनेक भाषांवर प्रभुत्व, अफाट वाचन, निरंतर प्रवासामुळे आलेलं शहाणपण, सलग 14 वर्ष संघाचे अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख या सन्मानाच्या पदावर केलेलं काम, व्यापक लेखन, अशी महान संपदा असूनही रंगा हरी यांचं वागणं बोलणं अत्यंत नम्र आणि प्रेमळ होतं. मला अनेकदा त्यांचं सान्निध्य लाभलं. त्यांचा देशातील प्रवास कमी झाला आणि वयोमानानुसार ते केरळमधील त्यांच्या स्थानीच बहुतांश काळ राहू लागले. त्या काळात मी त्यांना भेटण्यास अनेकदा जात असे. त्यावेळी त्यांच्याशी होणाऱ्या संवादात त्यांच्याकडून सहजतेने ज्ञानाचा वर्षाव होत असे. अनेक दशकांच्या साधनेनं ज्ञानाच्या परमोच्च पातळीवर गेल्यावरही त्यांच्यामध्ये नवे विचार, नवं लेखन, नवे अभ्यासक यांच्याबद्दल कुतूहल होतं. संघ विचारांच्या साप्ताहिकांचे, अज्ञ नियतकालिकांचे ते सतत वाचन करत असत. भेटीमध्ये त्यातील काही विषयांवर बोलतही असत. मनाचं औदार्य, प्रेमळपणा आणि सत्याचा निरंतर शोध घेण्याची वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये होती. ती त्यांच्या अंगी उपजतच असावी असं मला वाटतं. संस्कृत निबंध लेखन स्पर्धेत त्यांना बक्षीस मिळालं. त्यावेळी त्यांचे प्राध्यापक ई. राघव वरयार यांनी त्यांना आपल्या आवडीचं पुस्तक खरेदी करण्यास सांगितलं. ते त्यांचे मार्गदर्शक असलेल्या संघ प्रचारकांसोबत पुस्तकांच्या दुकानात गेले. त्यांनी महात्मा गांधी यांनी लिहिलेलं हिंदू धर्म हे पुस्तक निवडलं. गांधी हत्येनंतर संघबंदीला विरोध केल्यामुळे ज्या विद्यार्थ्याला कारावास भोगावा लागला होता, त्यानं गांधीजींचे हिंदू धर्म हे पुस्तक अभ्यासासाठी विकत घेतलं. विविध विषयांच्या मुळाशी जाऊन अभ्यास करणे हा त्यांचा पिंड होता. त्यामुळेच त्यांनी 1970च्या सुमारास मूळ संस्कृतमधील वाल्मिकी रामायण हा ग्रंथ खरेदी केला. दररोज 100 श्लोक या गतीनं त्यांनी रामायणाचं अध्ययन केलं. पुढे 2005 साली त्यांना सवड मिळाली, तेव्हा त्यांनी या ग्रंथाचं पुन्हा 2 वेळा अध्ययन केलं. याच पद्धतीनं त्यांनी महाभारत या ग्रंथाचं 3 वेळा काळजीपूर्वक अध्ययन केलं. 4-5 दशकांच्या या अध्ययनानंतर त्यांनी रामायणावर 2 आणि महाभारतावर 8 ग्रंथ लिहिले. भीष्मगीता हे त्यांचं 2023चं पुस्तक आहे. रंगा हरी यांनी ज्ञानेश्वरीवर थॉट्स ऑन ज्ञानेश्वरी, द मेडर्न ट्रान्सलेशन ऑफ गीता हा ग्रंथ वयाच्या 93व्या वर्षी लिहिला. केवळ 75 पानांच्या पुस्तकात त्यांनी ज्ञानेश्वरीचं सार इंग्लिशमधून सांगितलेलं आहे. विस्थापनाची कथा या आपल्या कवितेतून त्यांनी खूप कमी शब्दात पोर्तुगीजांचा अत्याचार आणि त्यामुळे घडलेलं विस्थापन समग्ररित्या मांडलेलं आहे. अवघड विषय अत्यंत सोप्या भाषेत आणि कमीत कमी शब्दात मांडण्याची अद्भुत क्षमता रंगा हरी यांना प्राप्त झाली होती. आपण जो विषय मांडणार त्याचं संपूर्ण आकलन झालेली व्यक्तीच असं करू शकते. आयुष्यभर संघ सेवेला वाहून घेणाऱ्या रंगा हरी यांनी मृत्यूशय्येवर असतानाही आपलं योगदान चालू ठेवलं. त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डाव्या विचारांच्या डॉक्टरला त्यांनी आपले ग्रंथ दिले. त्या ग्रंथांच्या वाचनानं हिंदू विचारांची आणि संघकार्याची ओळख झाल्यावर तो डॉक्टर देखील प्रभावित झाला. अखेरच्या श्वासापर्यंत ते संघ विचारांचे प्रचारक राहिले. हिंदू विचार आणि संघकार्य यासाठी जगाच्या 5ही खंडात अमर्याद प्रवास करणारे रंगा हरीजी अनंताच्या प्रवासाला गेले. मला मोक्ष नको, पुढील जन्मी
पुन्हा स्वयंसेवक बनून भारत मातेची निरपेक्ष सेवा करण्याची संधी मला मिळू दे, असं त्यांचं मागणं होतं. सरस्वतीचं वरदान लाभलेले रंगा हरीजी संघाचे समर्पित विचारवंत होते. एक विचारवंत संघास समर्पित, एक विचारवंत संघास समर्पित, ज्ञान साधनान विद्वत्ता संघ कार्या अर्पित. एक विचारवंत संघास समर्पित, ज्ञान साधनान विद्वत्ता संघ कार्या अर्पित. हिंदुत्वाचा प्रचार करण्या पाचही खंडा भ्रमण जाहले, हिंदुत्वाचा प्रचार करण्या पाचही खंडा भ्रमण जाहले. अंतिम श्वास ही देई साक्ष, अंतिम श्वास ही देई साक्ष, संघ हृदय अपरिमित. एक विचारवंत संघास समर्पित, ज्ञान साधनान विद्वत्ता संघ कार्या अर्पित. हा लेख प्राध्यापक रवींद्र भुसारी यांनी लिहिलेला आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे 9594753444. हा लेख मला विवेक प्रकाशननी प्रकाशित केलेल्या हिंदू राष्ट्राच्या जीवनोद्देशाची क्रमबद्ध अभिव्यक्ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या ग्रंथातून प्राप्त झालेला आहे. हा लेख, अभिवाचन आणि सादरीकरण आपल्याला आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब व कॉमेंट बॉक्स या चारही आयुधांचा वापर करून आपल्या पसंतीची मोहर आपण उठवावी ही सादर सप्रेम विनंती करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. भावे जीवन यज्ञ समर्पण, भावे जीवन यज्ञ समर्पण, समिधामय ही काया साधन, भावे जीवन यज्ञ समर्पण.